छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यातील एकमेव आणि वैशिष्ट्यपूर्ण किल्ला, या किल्ल्याला आज आपण भेट देणार आहोत आणि हा किल्ला सर करणार आहोत। मित्रांनो, हा किल्ला रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यामध्ये आहे आणि या किल्ल्याचा थरारक आणि रोमांचक अनुभव पाहायला विसरू नका। मित्रांनो, धो पावसातील सुधागड कसा आहे या व्हिडिओतून आपण आज दाखवणार आहोत। मित्रांनो, मी नितीन केंद्रे नव्या एका कोऱ्या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो। मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग पाहूया धो पावसातील सुधागड कसा आहे ते। सुधागड हा किल्ला लोणावळा डोंगर रांगेमधील एक किल्ला आहे। रायगड जिल्ह्यातील पाली गावापासून फक्त 10 किमी अंतरावर हा किल्ला आहे। या गडाची साधारण उंची 590 मीटर असून गड विस्ताराने खूप मोठा आहे। या प्राचीन गडाला भुरबगड असेही म्हणत होते। इसवी सन 1648 साली हा किल्ला मराठा साम्राज्यात सामील झाला। शिवरायांनी या गडाचे भुरबगडावरून सुधागड असे नामकरण केले। सुधागड हे ट्रेकिंगचे लोकप्रिय ठिकाण आहे, कारण हा महाराष्ट्रातील एक उत्तम जतन केलेला किल्ला आहे। गडाच्या माथ्यावर जाण्यासाठी साधारण 1 ते 2 तास लागतात। छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर हा किल्ला मोगलांच्या ताब्यात गेला। शेवटी सबनीस नारो मुकुंद यांनी 1680 मध्ये मोगलांकडून हा किल्ला स्वराज्यात आणला। भोर संस्थानाचे वैभव असलेला सुधागड किल्ला म्हणजे पुण्यातील कोकणात उतरणाऱ्या सवानीच्या घाटाचा पहारेकरी। अतिशय प्रशस्त असे पठार असलेला हा किल्ला प्राचीन किल्ला आहे। सुधागड परिसरात ठणाळे आणि खंड साबळे लेण्याचे अस्तित्व असल्यामुळे ते सिद्ध होते। याला पहिले भुरबगड असेही म्हणत। 1648 साली हा किल्ला हिंदवी स्वराज्यात दाखल झाला। याबाबत असा उल्लेख आढळतो की साखर दऱ्यात मालोजी नाईक कारके यांनी माळ लावली। सरदार मालोजी भोसले यांच्या हाताखाली जाधव आणि सरनाईक हे प्रथम किल्ल्यावर चढले। शिवरायांनी भुरबगडाचे नाव सुधागड ठेवले। सुधागडाच्या पायथ्याशी पाचापूर हे गाव आहे। पाचापूर हे पातशहापूर या नावाचा ग्रंथ अभिप्रष्ट आहे। या गावात संभाजी व औरंगजेबाचा बंडखोर मुलगा अकबर यांची भेट झाली होती। सुधागड अगदी पुणे व रायगडाच्या सीमेलगत आहे। रायगडमधील तालुक्याचे नावही सुधागड पाली तालुका असे आहे। पोहोचण्यासाठी वाटा। गडावर पोहोचण्यास 2 वाटा आहेत, ठाकूरवाडी अथवा दर्या गावातून। पालीपासून भिरा गावाकडे जाणाऱ्या हम रस्त्यावर 8 किमीवर पाचापूर गाव आहे। तेथून पुढे ठाकूरवाडी अथवा दर्या गाव वसलेले आहे। येथील एका सोप्या वाटेने गडावर 2 तासात आपण पोहोचतो। ठाकूरवाडीतून वर जाताना लोखंडी शिडी आहेत। पाचापूर गावातूनही एक वाट वर येते। या दोन्ही वाटा एका खडीपाशी मिळतात। येथे महाकाय चिखलती बुरुज आपले स्वागत करतात। या गळीतून वर गेल्यावर आपण एका पडक्या दरवाजातून जातो। हाच पाचापूर गावाकडील रस्ता। येथून 15 मिनिटात आपण गडाच्या माथ्यावर पोहोचतो। धोंडे गावातून पालीहून नाडसर धोंडसे गावी पोहोचून आपल्याला येथील दगडी पायऱ्यांच्या मार्गाने गडावर पोहोचता येते। इथली वाट झाडीतून असल्यामुळे सुखद आहे, पण इथून चढण्यास अंदाजे 2 ते 3 तास लागतात। तैलबैला जवळून उतरणारा सावनीचा घाट हा आपल्याला याच मार्गावर घेऊन जातो। येथून आपण गडावर गोमुखी पद्धतीने महादरवाजातून प्रवेश करत थेट भुराई देवीच्या मंदिरात पोहोचतो।
पूर्वेकडील बुरुज. भोराई मंदिरावरून दरवाजाकडे जाताना उजवीकडे जंगलात एक छोटीशी पायवाट जाते. काळजीपूर्वक या वाटेने मागोवा घेत आपण एका तोकडापाशी पोहोचतो. हे पूर्वेकडील बाजू असून तेथे पुढे चालत आलो की गडावरील सर्वात मोठा बुरुज आपल्याला आढळतो. हा बुरुज घनगडकडे तोंड करून उभा आहे आणि थोड्या खालच्या टप्प्यावर आहे. काळजी घेतली तर येथे उतरून हा बुरुज नीट पाहता येतो. किल्ल्यावर भगवान शंकराला शिवाला समर्पित 2 मंदिराचे अनेक अवशेष शिल्लक आहेत. तथापि भोराई देवी मंदिराची देखभाल चांगली ठेवल्यामुळे हे मंदिर अजूनही नीट आहे. शिखरावरील मोठ्या पठारावर किल्ल्याच्या परिसरात असलेले 2 तलाव, एक घर, एक मोठे धान्य कोठार, काही थडगे, एक देवस्थान, वृंदावन आणि इतर असंख्य अवशेष, 3 मुख्य दरवाजे असून त्यापैकी सर्व मोठ्या दरवाजाला महादरवाजा असे म्हणतात. या किल्ल्याच्या माथ्यावरून सरसगड, कोरीगड, घनगड हे असे किल्ले स्पष्ट दिसतात. सुधागड किल्ला 590 मीटर उंचीचा सुधागड किल्ला गिरिदुर्ग प्रकारातील आहे. रायगड जिल्ह्यातील लोणावळा डोंगर रांगेतील सुधागड किल्ला ट्रेकर्सच्या दृष्टीने खूप सोपा समजला जातो. गडकोट म्हणजे राजाचे मूळ, गडकोट खजिना, गडकोट म्हणजे सैन्याचे बळ, सुधागड म्हणजे भोर संस्थानाचे वैभव. सुधागड हा फार प्राचीन किल्ला आहे. यापूर्वी या गडाला भोरबगड असेही म्हटले जाते. सुधागडाचा घेरा तसा मोठा आहे. गडावर पाण्याचे अनेक तलाव आढळतात. गडावर पंचसचिवाचा वाडा आहे. यात 50 जणांची राहण्याची सोय आहे. तसेच भोराई देवीचे मंदिर आहे. यामध्ये 25 जणांची राहण्याची सोय होऊ शकते. येथे जंगलही बऱ्याचपैकी आहे. आजूबाजूच्या जंगलच्या परिसरात अनेक प्रकारची औषधी वनस्पती आढळतात. गडावरील पंचसचिवांच्या वाड्याच्या बाजूला भोरेश्वराचे मंदिर आहे. तिथूनच पुढे गेल्यावर एक चोर दरवाजाची विहीर आहे. सचिवांच्या वाड्यापासून पुढे पायऱ्यांची वाट जाते आणि सरळ भोराई देवीचे मंदिरात आणून सोडते. जर ही वाट सोडून खालची वाट पकडली तर पुढे पाण्याचे टाके आहे. या पाण्याच्या टाक्यातील पाणी पिण्यासाठी उपयुक्त आहे. टाक्यांच्या डावीकडील वाट ही आपणास चोर दरवाजांकडे आणून सोडते. ही वाट मात्र अस्तित्वात राहिली नाही. पाच्छापूर दरवाजा. या दरवाजातून गडावर शिरल्यास थोडे चढल्यास आपण एका पठारावर पोहोचतो. पठाराच्या डावीकडे सिद्धेश्वराचे मंदिर, तसेच धान्य कोठार, भाड्यांचे टाके, हवालदार तळे, हत्तीमाळ आणि उजवीकडे गडाची नैसर्गिक तटबंदी पाहायला मिळते. दिंडी दरवाजा. गडावरील टकमक तोफ, गडावरील जाण्याच्या वाटा. But if you don't wanna tell
तसेच अनेक आजही बरेच नक्षीकाम शाबूत आहेत। या महादरवाजामध्ये बंदुकीसाठी जागा आहेत। बुरुजावर उभे राहून पुढील गणित येणारा सहज टप्पा दरवाजात 2 देवारे आहेत। तसेच चौकटीतून खाली पाणी वाहून जाण्यासाठी वाटा। हा दरवाजा अर्ध्यातून अधिक मातीखाली गेला आहे। 1947च्या आसपास निसर्ग मित्र 3 वर्ष काम करून बहुतांश माती काढली आहे। पण पुन्हा या 3 साचल्यामुळे संस्थेने दुर्ग मित्र, पालीवाडा, पालिके विद्यार्थी, निसर्ग मित्र हे गिरीमित्र प्रतिष्ठान या संस्थेबरोबर 2003 ते 8 या काळात हे माती संपूर्ण साफ केली आहे। आज हा दरवाजा पूर्ण मोकळा आहे। महादरवाजा परिसर हा विस्तृत असून तटबंदीगिरी बाजूने फिरता येतो। डावीकडील बाजूने फिरत गेल्यास आपण झाडाझुडपातून घोडाईच्या पठाराकडे तसेच उजवीकडील वाट बंद करून पूर्व गुरुवारकडे जाऊन येतो। महादरवाजातून खाली उतरलो की अजून 2-3 दरवाजे पार करून आपण पुढची वाट उतरतो। येथे खूप पडझड झाली आहे असून एक दरवाजा जवळजवळ नष्ट झाला आहे। या गडाचा घेरा खूप मोठा आहे। गडावर पाण्याचे अनेक तलाव आहेत। गडावर पंचसुचेचा वाडा आहे। तसेच भुराई देवीचे मंदिर आहे। अनेक प्रकारच्या औषधी वनस्पती या जंगलात आहेत। जंगलही बऱ्याचपैकी आहे। गडावरचा पंचसुचेचा वाड्याच्या बाजूला भुराई देवीचे मंदिर आहे। इथूनच पुढे एक चोर दरवाजाची विहीर आहे। दोन भीमकाय बुरुजांमध्ये लपलेल्या या द्वारास मोठे संरक्षण लाभले आहे। गडाच्या वाटावर मागील बाजूस चोरवाट विहीर आहे। त्याच्यात एक भुयार आहे। चोरवाट पंतसचिवाच्या वाड्यातून भुराई मंदिराकडे जाताना डावीकडे वळल्यास आपण एका पायवाटेने उतरतो। पायवाट उतरून डावीकडे गेलो की बुरुजातून छोट्या दरवाजातून वाकून खाली जाता येते। तसेच उजवीकडे वळल्यास आपण काही पायऱ्या उतरून सलग तटबंदीवरून चालत जातो। अगदी टोकापाशी पोहोचतो। ट्रेक क्षितिज संस्थेने हा काळ श्रमदान करून येथील पायऱ्या साफ केलेल्या आहेत। व्हिडिओ बंद करू का? गडाचा परिसर विस्तृत आहे। अनेक ठिकाणी बांधीव टाक्या दिसतात। त्यापैकी वाड्याच्या जवळ 3 मोठे टाक्या असून मुख्य पाण्याचा स्रोत आहे।
शिव मंदिर. वाड्याच्या मागील बाजूस एक शिव मंदिर आहे. येथे आपल्याला अनेक देवतांच्या मूर्त्या दिसतात. या मंदिराच्या आसपास जंगलात काही अवशेष आढळून येतात. तसेच मंदिराच्या आणि वाड्याच्या मध्ये एक चौकोनी आकाराची विहीर आहे.
आहे.